तर हॅलो मंडळी, तर मी आज तुमच्यासोबत एक केकची रेसिपी शेअर करणार आहे. तर हा केक आहे गिल्ट फ्री केक. गिल्ट फ्री केक म्हणजे काय, तर ग्लुटन फ्री केक. ग्लुटन फ्री केक म्हणजे काय, तर हा आहे गव्हाचा केक. तर हा गव्हाचा म्हणजे नॉर्मल गव्हाचा केक नाही आहे, हा आहे खपली गव्हाचा केक. खपली गहू म्हणजे काय, तर जोड गहू किंवा इंग्लिशमध्ये याला एमरवीट म्हणतात. म्हणजे अगदी ट्रेडिशनल प्रकारचा जातीचा गहू आहे हा. आणि हा डायबिटीजसाठी पण खूप चांगला आहे, शुगर पेशंटसाठी. त्यामुळे अगदी गिल्ट फ्री होऊन म्हणजे तुम्ही हा केक खाऊ शकता, आस्वाद घेऊ शकता याचा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप खपली गव्हाचं पीठ. तर खपली गहू सुपर मार्केटमध्ये मिळते किंवा ऑनलाईन मिळतं. जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाही कुठे, पण काही काही ठिकाणी हा गहू नक्कीच मिळतो किंवा पीठ मिळतं ह्याचं, म्हणजे रेडीमेड पीठ, ते पण आपण आणू शकतो. तर 1 कप खपली गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळणीने, नॉर्मल चाळणीने किंवा ज्यूसच्या चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातला कोंडा कचरा निघून जातो आणि पीठ पण असं मोकळं होतं. म्हणजे प्रत्येक पिठाचा दाणा दाणा असा मोकळा होतो, म्हणून आपल्याला पीठ हे चाळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मिल्क पावडर. मिल्क पावडरचं प्रमाण आहे अर्धा कप. आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला चाळून घ्यायची आहे त्या चाळणीने. आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप सूर्यफुलाचं तेल किंवा सोयाबीनचं तेल. तुम्ही कोल्ड प्रेस घ्या, कच्ची घाणीचं घ्या, ऑर्गॅनिक घ्या, जे मिळालं ते म्हणजे चांगल्या प्रकारचं तेल घ्या. अर्धा कप दूध घ्यायचं आहे. आपल्याला घ्यायचं 1 कप पिठी साखर घ्यायची आहे, किंवा तुम्ही खांडसारीची साखर घेऊ शकता बारीक, किंवा खडी साखर बारीक करून ती पण वापरू शकता, किंवा गूळ पावडर वापरू शकता. ती 1 कप घ्यायची आहे आपल्याला साखर, आणि या मिश्रणामध्ये टाकायची आहे. आणि बीटरने आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मीडियम स्पीडवरती आपल्याला 1 ते 2 मिनटं लागतात. हे मिश्रण असं फ्लफी व्हायला पाहिजे, म्हणजे थोडंसं फुलायला पाहिजे. मीडियम स्पीडवरती आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. खूप फास्ट जर केलं तर ते उडू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम स्पीडवरती बीट करायचं आहे याला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा TSP व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे. आपण व्हॅनिला इसेन्स ॲड करू शकतो, किंवा आपल्याला वेलची पावडर आवडत असेल, वेलची पावडर आपण ॲड करू शकतो, किंवा ज्या फ्लेवरचा केक आपल्याला हवा आहे त्या फ्लेवरचा तो फ्लेवर आपण ॲड करू शकतो. आणि परत एकदा बीटरचं छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायचं आहे. ती पण चाळणीने आपल्याला चाळून पिठामध्ये टाकायची आहे. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 चिमूट मीठ पण घ्यायचं आहे आपल्याला. तर मीठ पण आपण टाकायचं आहे पिठामध्ये. आणि हे जे कोरडे पदार्थ आहेत ते ओल्या पदार्थामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचे आहेत. आणि असं बीटरने आधी हालून घ्यायचं आहे, ऑन न करता. एकदम डायरेक्ट जर ऑन केलं तर आपलं पीठ वगैरे उडू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला ऑफ ठेवूनच एकजीव करायचं. आणि नंतर बीटर लावून आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. हे सगळं साधारणपणे 1 ते 2 मिनटं आपल्याला बीटरने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिश्रण आपल्याला फ्लफी झालेलं दिसेल, फुललेलं दिसेल. त्यात आपल्याला 1 टेबलस्पून दही घालायचं आहे. आणि परत एकदा बीटरने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाने आपल्याला सगळं साईडने काढून घ्यायचं आहे. केकच्या भांड्याला तेल लावायचं आहे. आणि हे जर बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करू शकता, पाव कप, आणि परत हलवून घेऊ शकता. माझं मिश्रण घट्ट झालं त्याच्यामुळे मी दूध ॲड केलं. आणि अवन पण आपल्याला प्रीहीट करण्यासाठी आधीच ठेवून द्यायचं आहे. केकचा टीन तुम्ही आडवा घेऊ शकता, ब्रेड लोफचा, किंवा राऊंड घेऊ शकता, किंवा चौकोनी घेऊ शकता. मला असा ब्रेड लोफचा आवडतो, त्याचे स्लाईस पण छान होतात, म्हणून मी ब्रेड लोफचा घेतला आहे. असं मिश्रण सगळं ओतायचं आहे भांड्यामध्ये, केकच्या टीनमध्ये. स्पॅच्युलाने भांड्यातलं सगळं मिश्रण असं काढून घ्यायचं आहे बॅटर. वरतून तुम्ही अक्रोड घालू शकता, किंवा कुठल्या तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, किंवा टूटी फ्रुटी, किंवा काही नाही घातलं तरी पण चालेल, चांगलाच लागतो केक. आणि असं आपटून घ्यायचं आहे ओट्यावरती थोडासा, म्हणजे त्याच्यातलं जर काही एअर वगैरे बबल्स असतील ते निघून जातील. आणि प्रीहीटेड अवनमध्ये आपल्याला 30 मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवायचं आहे केक. आणि मध्ये आपण काढून बघू शकतो, टूथपिक वगैरे घालून बघू शकतो आतमध्ये केक शिजला आहे का नाही. जर ओली असेल टूथपिक तर समजायचं की झाला नाही आहे. केक झाल्यानंतर परतून असा छान लाल खमंग खरपूस झालेला दिसेल तेव्हाच आपण बाहेर काढायचा आहे तो.
आणि गार झाल्यानंतर उलटा करून साईडने सुरीने आपण काढून घ्यायचा आहे केक. आणि ब्रेड साईजसारखे त्याचे स्लाईस करायचे आहेत. आणि चहासोबत छान लागतो केक हा, मसाला चहासोबत किंवा दुधासोबत किंवा नुसता पण तुम्ही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.